काय सांगाल मॅडम, आज प्रचार रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं, कसा नागरिकांचा प्रतिसाद आहे आणि एकंदरीतच तुमच्याकडे उर्वरित 3 पॅनलमधली जे उमेदवार होते ते बिनविरोध आलेले आहेत, त्यामुळे काही प्रेशर फील होतंय? नमस्कार, मी रसिका कृष्णा पाटील. सर्वप्रथम मी आपले प्रदेश अध्यक्ष रवींद्र दादा चव्हाण साहेब यांचे खूप खूप मनापासून आभार. त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवला आणि ही उमेदवारी आज मला मिळाली. आमच्या पॅनलमध्ये 4 जण, त्याच्यातले 3 जण दीपेश म्हात्रे, जयेश म्हात्रे आणि हर्षदाताई बोहीर हे बिनविरोध झाले आहेत. तरी सुद्धा ते तिघेही मला सपोर्ट करण्यासाठी माझ्या प्रचार फेरीमध्ये सामील झाले होते आणि लोकांचा खूप उत्साह होता. लोकांना जे उत्साहामध्ये लोक आमच्या सोबत होते, सगळे नागरिक खूप उत्साहित होते आणि त्यांचा उत्साह बघून खरंच हाच मला मतांच्या द्वारे आशीर्वाद भेटला. हेच माझ्यासाठी खूप मोठ्या भाग्याची गोष्ट. फक्त आता 15 तारखेची वाट आहे आणि 15 तारखेला जे मतदान होईल ते नक्कीच पॉझिटिव्ह वे मध्ये होणार आहे आणि लोक जे आमच्याशी आम्ही प्रचार किंवा सभा छोट्या छोट्या घेतोय त्याद्वारे लोकांशी संवाद साधतोय, त्यामध्ये सगळ्यांचं खूप पॉझिटिव्ह हे आहे. बघा, आम्ही आता आपला प्रभाग मोठा झालेला आहे आणि जे विकास कामं आम्ही जुनी डोंबिवली ठाकूरवाडी मध्ये केलेली आहेत तोच अजेंडा घेऊन आता पूर्ण प्रभागाचं काम आणि विकास सुद्धा त्याच जोराने करणार आहे. महत्वाच्या गोष्टींना जास्त करून महिला आरोग्य, त्याच्यानंतर ज्येष्ठ नागरिकांकडे लक्ष, त्याच्यानंतर जे बालक असतात त्यांचे आम्ही शिबिर राबवत असतो. ते आता फक्त इकडे नाही तर पूर्ण प्रभागामध्ये राबवू आणि असंच जे काही योजना आम्हाला सरकार मान्यता देईल, म्हणजे देवेंद्रजी फडणवीस जे काही योजना राबवतील ते आम्ही आमच्या इथे सुद्धा राबवू आणि प्रभागाचा असाच विकास चालू ठेवू.